नमस्कार, मी हर्षाली तुमचं स्वागत करत आहे आमच्या नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये. आजची तारीख आहे 20 आणि आता गणपतीच्या आगमनाला बस काही दिवस राहिलेले आहेत. 27 तारखेला गणपती आहेत आणि म्हणजे माझी बहीण येणार आहे गणपतीच्या एक दिवस आधी किंवा मोस्टली त्याच दिवशी, कारण ती तिच्या मामाकडे राहते. सो तिथून यायला आणि त्यांच्याकडे पण गणपती असतात, सो त्यांचा गणपती वगैरे ते अरेंज करून ती येणार आहे. आणि आत्ता आमच्याकडे असतो 1.5 दिवसाचा गणपती, पण 1.5 दिवसाच्या गणपतीसाठी पण भरपूर काही काही तयारी करायला लागते. सो आता डेकोरेशनचं सामान वगैरे जे काय आहे ते बघायचं, भरपूर काही प्लॅनिंग्स आहेत. यावर्षी थोडं डेकोरेशन मला चेंज करायचं आहे. गेल्या वर्षीचं डेकोरेशन जे होतं ते खूप डल वगैरे असं होतं, तर यावेळेसचं माझं जे प्लॅनिंग आहे डेकोरेशनचं ते थोडंसं व्हाईटिश आणि फ्रेश कलर्समध्ये करण्याचं प्लॅनिंग आहे. सो बघूया आता कधी काय काय गोष्टी घ्यायच्यात त्या कधी घ्यायला स्टार्ट करायचं. तर मी बाहेर पडली आहे गणपतीचं आणि याचं मंडपाचं वगैरे सामान बघायला, बट मी जिकडे गेलेली तिकडे जो मंडप आहे तो भरपूर एक्सपेन्सिव्ह सांगतात आणि आमचं जे घर आहे ते रिडेव्हलपमेंटला जाणार आहे. सो मी विचार करते की ह्या वर्षी न घेता पुढच्या वर्षी घेऊ, पण मला थोडेफार मंडपाच्या ह्याच्यामध्ये चेंजेस करायचे आहेत गणपतीच्या. सो बघूया आता काय करायचं आहे. 2-3 गोष्टी आहेत माझ्या डोक्यामध्ये प्लॅन, बट त्या कशा होतील माहिती नाही. मी माझं काम करायला बाहेर पडले आणि ह्याच्या कामासाठी मला अडकून राहायला लागलं आता 4:30-5 वाजेपर्यंत. गुड मॉर्निंग. सो आज आहे 21 तारीख आणि आम्ही थोडं गणपतीचं वगैरे सामान घ्यायला आलो. म्हणजे सामान असं नाही, बट भाजीपाला वगैरे असं सगळं घ्यायला आलेलो आहोत मी आणि माझी मम्मी. सो बघूया आता काय काय सामान घ्यायचं पेंडिंग आहे आणि घरातली कामं पण भरपूर राहिलेली आहेत. लेट्स गो. हे आहे ओल्ड पनवेलचं मार्केट, जिकडे सगळ्या होलसेलमध्ये भाज्या भेटतात. हे एक्झॅक्टली कुठे आहे ते मी मॅपवर मे बी लोकेशन वगैरे करून तुम्हाला लिंक देईन. खूप स्वस्त दरात तिथे भाज्या भेटतात. सो तुम्ही जे मगाशी बघितलं ते इकडे होतं आणि आता इथे आतमध्ये सुद्धा तेवढंच मोठं मार्केट आहे. हे मार्केट मोस्टली सकाळी 7 वाजल्यापासून ते 12 वाजेपर्यंत असतं. त्याच्यानंतर हे मार्केट पूर्णपणे बंद होतं. इथे असे काही शॉप्स आहेत ज्यांच्याकडे ना अशा इम्पॉर्टंट भाज्या पण भेटतात. भले तुम्ही होलसेल मार्केटला असाल, बट तरीसुद्धा इथे तुम्हाला बार्गेनिंग जर असेल ना तर तुम्हाला अजून स्वस्त दरामध्ये ते भेटेल. 45चा करा, 40चा करा पाऊण किलो. मी सामान जेवढं होतं येईल तेवढं सामान घेतलं मम्मीच्या हातात, कारण मी बाहेर पडलेली आहे. कारण आतमध्ये एवढी गर्दी आहे आणि 4 दिवस जो पाऊस पडला आणि अचानक जो ऊन पडलं ना त्याच्याने भरपूर गरमी होते. सो आता ती जी वाट बघते ती आल्यावर मग मी डायरेक्ट घरी निघणार. आज तारीख आहे 23 आणि आम्ही थोडीफार प्रमाणात तयारी करत आहोत. गणपतीच्या ह्याची पूर्वतयारी चालू आहे. ह्या पोर्शनमध्ये ही आमची बाल्कनी आहे आणि ह्या पोर्शनमध्ये आम्ही गणपती बसवतो. सो आमचा हा डायनिंग टेबल आहे, त्याचे खालचे 4 पाय काढून आम्ही त्याच्यावर गणपतीची स्थापना करतो. सो आता तेच चालू आहे. सो आत्ता जे आम्ही शिफ्ट केलं आहे ते जस्ट मला एक मेजरमेंट्स घ्यायचे आहेत की जे काय काय आम्ही सामान आणणार आहे डेकोरेशनचं. सो त्याच्यामध्ये ते कसे ॲडजस्ट होणार आहेत. मी 2-3 वेळा ऑलरेडी मार्केटमध्ये जाऊन आली आहे, बघून आली आहे गोष्टी, प्राइसिंग वगैरे सगळं काढलेलं आहे, बट बस मेजरमेंट्समुळे मी काही घेतलेलं नाही आहे. सो आता आज एकदा हे लागलं की अजून ॲक्च्युली 3 दिवस बाकी आहेत. सो चलो बाजू बाजू बाजू. अजिबात काम करून देत नाही आहेत ह्या मुली. ओके. सो हे जे तुम्ही बघता आता माझ्या हातामध्ये हे जवळजवळ असे 3 वेगवेगळे मी रॅप करून ठेवलेले गेल्या वर्षी. सो हे जे आहे ते मंडप डेकोरेशनमध्ये जे फ्रेम आजकाल चालतात भरपूर साऱ्या, मी तुम्हाला फोटो वगैरे जर असेल तर मी दाखवीन माझ्याकडे. हे गेल्या वर्षी मी बनवून घेतलेलं. असे जे मंडप आहेत म्हणजे जे फ्रेम्स आहेत, गोल्डन फ्रेम्स वगैरे मी भरपूर ठिकाणी बघितले असतील,
त्या तुम्हाला जर बाहेर तुम्ही परचेस करायला गेलात तर एक अराउंड 4 ते 4.5 हजारापासून स्टार्ट होतात. आणि हे जे मी बनवलेले आहे हे सगळे आहेत आणि त्याचे हे खांब आहेत आणि त्याचे हे अँगल्स आहेत. हे सगळं मिळून अराउंड इवन कटर पासून सगळं मिळून अराउंड मला हे 800 रुपयामध्ये गेल्या वर्षी पडलं. आणि प्लस 200-250 रुपयाचा गोल्डन स्प्रे, ह्याला मी गोल्डन स्प्रे केलेलं आहे दिसतं तुम्हाला. सो हे असं 400 वरून 4000 रुपयामध्ये माझं काम झालेलं. एकदा मी हे जेव्हा पूर्ण जॉईन करीन तेव्हा एकदा दाखवेन तुम्हाला. आणखीन एक जेव्हा आपण ते रेडीमेड घेतो ना तर ते रेडीमेड तुम्ही वन टाईम यूजवाले असतात. आणि हे कसं आहे तुम्ही तुमचं जेव्हा काम होतं पूर्ण तेव्हा तुम्ही डिसमेंटल करून हे परत जसं मी रॅप करून ठेवले. सो ह्याचं जे गोल्डन स्प्रे वगैरे जो आहे तो निघून नाही जाणार. सो मी हे असं रॅप करून परत नेक्स्ट इयरसाठी आम्ही अशा गोष्टी भरपूर यूज करतो. म्हणजे एव्हरी इयर आपण वेगवेगळे न बनवता बस ह्या गोष्टीचा यूज करून नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो. हा मागचा मेस पूर्ण इग्नोर करा कारण तर गणपतीपर्यंत परत कपडे धुता येणार नाही म्हणून ते लावलेलं. हे बघा एवढं मला मेन हे पाहिजे. किती मेजर किती काय मेजर आहे किती फूट आहे हे आणि हे असं दोन्ही मिळून 1 2 3 पोर्शन म्हणजे ह्याचं हे पूर्ण मध्ये आणि हे बाजूला असं किती होते ते मला पाहिजे. त्या हिशोबाने मी ह्याच्यावरचे जे फुलांचं डेकोरेशन येतं असं स्क्वेअरमध्ये वर लावण्यासाठी ते मी परचेस करणार आहे. आज संध्याकाळी किंवा मग उद्या सकाळी जाणार आहे. मी ऑलरेडी बघून ठेवलेलं आहे. सो ते 6 फुटाचं एक फुलांचं असं काय म्हणतात पट्टी आहे ती पनवेलमध्ये इथे 900 रुपयाला एक पट्टी भेटते 6 फुटाची. सो आय डोंट नो मला किती घ्यायला लागेल ह्याच्यामध्ये. आणि प्लस ती आहे ना वन टाईम यूजवाली आहे. जर तुम्ही नीट त्याची फुलं काढून आणि हे वगैरे तुम्ही प्रॉपर ठेवलं तर ते तुम्ही करू शकता यूज सारखं. बट लेट्स सी आता कसं होतं. मी 2-3 गोष्टी ॲमेझॉनवरून पण मागवलेल्या आहेत त्या उद्या येणार आहेत. बट मला आता मेन मेजरमेंट पाहिजे. ते जर मेजरमेंट झालं तर मग मला आता लगेचच हे जॉईन करायची गरज नाही आहे. मग ते मी 1 दिवस आधी करणार आहे. आता धुवून काढलंय मी. सो वाळायला पण आम्ही ऑलरेडी आत्ताच लावून ठेवते. एरवी दरवर्षी आम्ही 1 दिवस आधी लावतो. बट ह्या वेळेस थोडी गडबड होते प्रत्येक वेळेस आम्ही बघितलेले म्हणून मग आम्ही थोडं करायला घेतो. जे मंडप आहे ना हे आम्ही जवळजवळ आता 4 ते 5 वर्षाच्या वर झालेत आम्ही वापरतोय. कोविडच्या आधीपासूनच करत झाले असतील 6-7 वर्ष झाली असतील. हे माझ्या मावशीने दिलेलं आहे मला आणि तिने अंदाजे आणलेलं पण ते लकीली बाल्कनीमध्ये माझ्या प्रॉपर बसतोय. येत आहे कुछ फोकस नहीं हूँ मैं क्या फोकस करूँ. माझा लाईफ खूप फोकस लागलाय. मी आली आता ह्याच्या मार्केटला. हे जे लोकेशन आहे ते ओल्ड पनवेलमध्ये आहे. एक्झॅक्टली छत्रपती शिवाजी महाराजांचं जे चौक आहे तिकडे. आता इथे जाऊन मी परचेस करणार आहे. वेगवेगळे पद्धतीचे
त्यांच्याकडे डेकोरेशन सामान आहे. हे कसं दिलं? एक्सक्यूज मी काका. ओ दादा. हे कसं दिलं? 250 रुपये मीटर. मला ना समजत नाही 6 फूट आणि मीटर मध्ये काय डिफरन्स आहे. आमचं प्लॅनिंग आहे हे सगळं काढून घेऊन जायचं, कारण त्याचं लक्ष नाही आहे आणि तो लक्ष देत पण नाही आहे. सो बेसिकली हा जो कपडा आहे ना तो मी खाली अंतरण्यासाठी घेते. ह्यावेळेशी 2-3 गोष्टी नवीन नवीन ॲड करते मी. भरपूर गर्दी आहे, भरपूर गर्दी. आज संडे असल्यामुळे इतकी गर्दी आहे नाही ते. 500 रुपयाचा कपडा जाईल. 6 फूट म्हणजे 2 मीटर. हॅलो गाईस, हर्षली काही काम करत नाहीये, फक्त व्लॉग बनवते. सपोर्ट करा. आम्ही झाले 10 मिनिटं इथे उभे आहोत. आम्हाला अजून पण काय भेटत नाही. शॉप असे बॅकड्रॉप्स पण आहेत, सिल्कचे कपडे वगैरे, बॅकग्राऊंड भरपूर जास्ती रश आहे आज. हा कपडा घेतला मी 150 रुपये मीटरनी अंतरण्यासाठी खाली. आता काय घ्यायचंय हे मार्केट तुम्हाला दाखवते मी. हे पूर्ण ओल्ड पनवेलचं मार्केट आहे. इथे तुम्हाला भरपूर गोष्टी भेटतील, मसाल्यांपासून सगळं. दरवर्षी मोदक वळून वळून आम्हाला थोडा कंटाळा आलेला आहे, त्याच्यामुळे आता आम्ही मोदकचा साचा बघायला चालू. जर चांगला भेटला तर घेऊ, नाही तर मग दरवर्षीप्रमाणे. सगळीकडे गर्दी आहे, सगळीकडे. सो आम्हाला ते मोदकचा साचा नाही भेटला आहे, तर आम्ही एका दुसऱ्या मार्केटमध्ये चालू आहे बघा. भरपूर जास्त गर्दी आहे. असे इथे आहेत, एक प्लास्टिकमध्ये आहे आणि एक असं. हे एक दुसरं ओल्ड पनवेलचं मार्केट आहे. इथे एक मोठं वडाचं झाड आहे. सो हा वडाच्या झाडाचा एरिया बोलतात. इथे सोनाराळी पण आहे. सोनाराळीला लागूनच हा पूर्ण मार्केट एरिया आहे, जिकडे तुम्ही शॉपिंग करू शकता. इकडे हे लेक आहे, लेकच्या मागे हे वडा पूर्ण मार्केट आहे. आज संडे असल्यामुळे भरपूर जास्ती गर्दी आहे आणि आता गणपतीला बस 2-3 दिवसच राहिलेले आहेत. इथे आता ह्याला चप्पल घ्यायचे म्हणून थांबलोय. हा कुत्रा मगाशी मी त्याला विचारायला बोलवलं आणि आम्हाला गुरगुरला आणि आता मास्क घेते. भीती वाटते मला. इथे आम्ही नोज पेअर्सिंग केलेलं. हे लेक आहे त्याच्या मागे. इथे त्यांच्याकडे गनशॉट वगैरे होतं. स्वतः आम्ही निघालो. ओल्ड पनवेलचे आम्ही बघत होतो, आम्हाला नाही भेटलो. सॉरी, मी ना असंच बोरच होतली ती. स्वतः आम्ही जातो. हे बघ इकडे पण आहे प्रथमेश, हे बघ. तो मी जो विचार करत होती ना ते मला थीम बनवायचे, ती पिंक, बेबी पिंक आणि व्हाईट कलरमध्ये बनवायचं. सो मला हे एक आवडलेलं आहे. फक्त बघूया हे लोक कितीला देतात. हे जे मध्ये आहे ना हे वालं, हे मला आवडलं आहे. मी तिकडे बघितलेलं आधी ते 850 रुपयाला होतं. 6 फुटाचं. मला 6 फुटाचंच पाहिजे, एकच घ्यायचं आहे. बट जर त्याच्यापेक्षा थोडं स्वस्त असेल तर मग मी इकडनंच घेऊ. मी पनवेलमध्ये 800 रुपयाला बघितलेलं ते. 800 तो लास्ट द्यायला तयार झालेला आणि इकडे ते 1250 रुपयाला आहे. सो आय गेस पनवेलमध्येच ते तुला स्वस्त पडणार आहे असं वाटतं म्हणजे आम्हाला. आत्ता वाजलेत संध्याकाळचे 8:30 आणि मी घरी आली आहे. भरपूर काही काही सामान घेतले. जेव्हा पूर्ण डेकोरेशन करायला घेईन ना मी तेव्हा प्रॉपर सामान दाखवीन. आणि त्याच्यापैकी जसं मला मंडप बनवायचं आहे ना ते मंडप मी अगेन एका ह्याला विचारलं. तो जवळजवळ 6,500 जात होता आणि मी जे बनवलेलं आहे त्याचं मी ओव्हरऑल तुम्हाला कॉस्टिंग सांगेन जेव्हा ते प्रॉपर बनेल तेव्हा. सो आय होप
म्हणजे ऑब्व्हियसली ते भरपूर स्वस्त पडतं जेव्हा तुम्ही स्वतः घरी बनवता. फक्त एवढंच आहे की तुम्हाला 3-4 गोष्टी डोक्यात ठेवून त्याचे प्रॉपर साईज वगैरे मेजरमेंट्स घेऊन तुम्हाला ते विकत घेऊन मग असेंबल करायला लागतात. आणि कसं आहे त्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही रियूज करू शकता. जे रेडीमेड मंडप भेटतात ना ते तुमचे फोल्डेबल नसतात. ते एव्हरी इयर तुम्ही कुठे ठेवणार आणि कसे वापरणार तर ते भरपूर डिफिकल्ट असतं. ह्याच्यामध्ये तुम्हाला थोडे युनिक काय काय स्वतःचे पण आयडियाज टाकता येतात. सो आय होप नेक्स्ट टाईम तुम्ही असंच बनवाल.